सह्याद्रीच्या डोंगर रांगेत भैरवगडाजवळ उगम पावणारी गड नदी म्हणजे सिंधुसागरला मिळणारी कालावल खाडी. या नदीच्या प्रवाहावर उगमापासून ते संगमापर्यंत अनेक लहान मोठे किल्ले बांधलेले आहेत. यात उगमाजवळ भैरवगड, सोनगड, पुढे रामगड आणि त्यानंतर कालावल खाडीच्या दोन्ही बाजूस लहान टेकडीवरती भरतगड आणि भगवंतगड ही दुर्गजोडी तर आपल्याला संगमावर बांधलेली आहे. निसर्गाचे भरभरून वरदान या परिसराला लाभलेले असून मंत्रमुग्ध करणारा हा परिसर कोकण भटकंतीत आवर्जून पाहायला हवा. कोकणात फिरताना सोबत खाजगी वाहन असल्यास सकाळी लवकर सुरुवात केल्यास सर्जेकोट, भरतगड, भगवंतगड, रामगड हे 4 किल्ले एका दिवसात सहजपणे पाहून होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या भरतगडावर जाण्यासाठी मसुरे हे पायथ्याचे गाव असून मालवण हे जवळचे शहर आहे. कणकवलीहून आंगणेवाडी मार्गे मसुरे गाव 35 किलोमीटर अंतरावर आहे. कालावल खाडीच्या दक्षिण काठावर असलेल्या मसुरे गावामार्गे पूर्व-पश्चिम पसरलेल्या 215 फूट उंचीच्या लहानशा टेकडीवर भरतगड वसलेला आहे. सोबत वाहन असल्यास वाहनाने थेट दरवाजापर्यंत जाता येते. नमस्कार, मी किल्लेदार स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कोकण दुर्ग मोहीम याच्यातला आपला आता दुसरा किल्ला आहे, तो आहे भरतगड किल्ला. तर खाली मसुरे गाव, भरतगडच्या पायथ्याचं गाव आहे ते मसुरे गाव. त्या मसुरे गावातनं 2 वाट आहेत आपल्याला. एक आपल्या मागच्या बाजूने जी आहे, समोरच्या बाजूने जी येते ते पायवाट आहे, आणि जी गडाला या बाजूने जी समोरून आलेली आहे या साईडने जी येते गाडीची वाट आहे. गाडी पूर्णपणे इथपर्यंत येते आणि इथून पुढं गाड्याच्या पायऱ्या चालू होत आहेत. चला तर जाऊया आपण भरतगड पाहण्यासाठी. भरतगड, तुम्ही भरतगडला आला की इथं डाव्या बाजूला तुम्हाला नोटीस फलक दिसतोय, सूचना फलक दिसतोय. तर भरतगडला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेलेले महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960 नुसार हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. तर भरतगड हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. गडाचा दरवाजा नष्ट झाला असला तरी त्या शेजारी असलेले बुरुज व तटबंदी मात्र शिल्लक आहेत. गडाच्या तटबंदी बाहेर 20 फूट खोल व 10 फूट रुंद खंदक खोदलेला असून या खंदकातील दगड गडाच्या बांधकामात वापरलेले आहेत. सध्या या खंदकात मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली आहे. या दरवाजातून काही पायऱ्या चढून आल्यावर वाट उजवीकडे वळते. हे गडाचं मुख्य प्रवेशद्वार असावं. तर गुगलमध्ये माहिती मिळाल्यानुसार 6 ते 7 फुटाचं गडाचं प्रवेशद्वार होतं. तर प्रवेशद्वार पूर्णपणे ढासळलेलं आहे आणि जे दरवाजे खोबणे आहेत ते इथे दिसत आहेत आपल्याला. त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की हा मेन दरवाजा असू शकतो, मुख्य दरवाजा असू शकतो. तर आपण जे बघितलं खालच्या बाजूला ते खंदक आहे. हा किल्ला भूदुर्गमध्ये मानला जातो. तर भूदुर्ग किल्ल्याची रचना अशी असते की किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने पूर्णपणे खंदक असतं, त्या खंदकात पाणी भरलं जातं आणि त्यानंतर किल्ल्याची तटबंदी असते. तर ती खालची किल्ल्याची तटबंदी आहे आणि त्याच्यावरती ही दुसरी एक तटबंदी आहे. तर ही तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. काही दुर्गसेवकांनी याचं काम केलं होतं, कारण इथं आपल्याला आता सिमेंट दिसतंय. कारण पहिलं जांभ्या दगडामध्ये किंवा चिरमध्ये जे बांधकाम व्हायचं त्याच्यामध्ये सिमेंट वापरलं जात नव्हतं. तर ह्याच्यामध्ये आता दिसतं आपण सिमेंट वापरलंय, पण ती तटबंदी परत ढासळली गेलेली आहे ह्याच्यामध्ये. मध्यभागी गोलाकार असलेला हा गड उत्तर व दक्षिण टोकावर निमुळता होत गेलेला असून संपूर्ण गडाचा परिसर साधारण 7 एकरवर सामावलेला आहे. गडाची ही दोन्ही टोके मोठ्या बुरुजांनी बंदिस्त केलेली आहेत. गडाचे माची व बालेकिल्ला असे 2 भाग पडलेले असून मध्यभागी 3 बुरुज असलेला बालेकिल्ला व उर्वरित बाजूस माची अशी याची रचना आहे.
दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला एक संरक्षण मंडप आहे आणि पायऱ्या लगतच्या तटाकडे तसेच बुरुजाकडे जातात. दरवाजाच्या डावीकडे चौकोनी रचनेवर महापुरुषाचे जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे आणि मंदिराच्या आवारात तुळशी वृंदावन आहे. कोकणात वडाची महापुरुष म्हणून पूजा केली जाते, पण इथे वटवृक्ष दिसत नाही. बांधकाम इथं खाली एक पाण्याचं टाक आहे मोठं आणि तुम्ही थोडंसं पुढे गेलं तिथं तुम्हाला पायऱ्या दिसतील, कोरीव पायऱ्या. त्या पायऱ्या खाली उतरून गेले की तुम्हाला आयताकृती एक पाण्याचं टाकं दिसेल. इथं पूर्णपणे झाडं वाढलेली आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ना आपल्याला काही व्यवस्थित दिसत नाहीये. गडावरती पूर्णपणे ना आंब्याची झाडं आहे, म्हणजे आंब्याची बाग आहे असं समजून चला. पूर्ण गडाला आंब्याच्या बागेचं साम्राज्य झालेलं आहे. आणि आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो की उजव्या बाजूनी आणि डाव्या बाजूनी दोन्ही बाजूनी आपल्याला तटबंदीवरनं जाता येतं, गडफेरी पूर्ण करता येते. पण आता गडाची परिस्थिती अशी आहे की तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला की तटबंदीमध्ये पूर्णपणे झाडी झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला चालता येत नाही आहे. मध्ये मध्ये कुठेतरी तटबंदी दिसून झालेली आहे, कुठेतरी पडलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते दाखवता येत नाही. आणि नुकताच पावसाळा संपल्यामुळं झाडी खूप वाढली गेलेली आहे तिथं, त्याच्यामुळे आपल्याला एक स्पष्ट किंवा परखडपणे इथं काही दिसून येत नाही. पण जेवढं जे काय आता आहे ते आपल्याला दिसतंय आणि पायवाट पण मळलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला इकडे तिकडे फिरता येते. पण बऱ्यापैकी म्हणजे जसं बघायला गेलं तर आपण बाहेरून जो किल्ल्याची तटबंदी आहे त्याला 9 बुरुज आहेत आणि आतमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये हे एक बांधकाम आहे. या बांधकामाला पण आहे ना आतमधून पूर्णपणे एक अवशेष आहेत राजवाड्यासारखे आणि त्याच्या बाजूनी पण 4 तटबंदी 4 बुरुज त्यांना आपण दिलेले. किल्ल्याला आहे ना बाहेरच्या बाजूने पण पूर्णपणे तटबंदी आहे आणि तुम्ही आत जर बघितलं ना, तुम्ही थोडंसं आत दाखवा इकडचं, तर आतमध्ये पण आहे ना चौबाजूने तटबंदी, एक राजवाडा टाईप तिथं त्यांनी स्वरूप दिलेलं आहे. आणि या अवशेषला पण 4 बुरुज आहेत. बाहेर जसे 9 बुरुज आहेत एकूण किल्ल्याला, तसे या आतल्या तटबंदीला पण 4 बुरुज आहेत. आणि इथं जे दिसते आतमध्ये, आता आपण आतमध्ये तिथून जाऊन आलो, तिथं आतमध्ये 4 बारीक बारीक लहान खोल्या आहेत तिथं. त्याचप्रमाणे इथं एक बाहेर जागा आहे, ती शौचकूपाची बहुतेक जागा असावी, पण सगळं घाणीचं साम्राज्य झालं तर यामध्ये दिसून येत नाही. दुसरी गोष्ट, ही जी वास्तू आहे ती एकावर एक अशी 3 मजली वास्तू आहे, पण ते पूर्णपणे गचपण झाल्यामुळं तिथं वरती जाता येत नाही आपल्याला. पण ते नेमकं काय ते आपल्याला माहीत नाही आणि गडावरती असं कोण सांगणारही नाहीये आणि कुणी गावातला माणूसही नाही की ते आपल्याला सांगू शकतं की नेमकं गडावरच्या वास्तू काय आणि त्यांची ओळख काय. तर आपल्यापर्यंत जेवढं करता येईल तेवढं आपण सांगू, बाकीचं जे काय ते गुगल साहेब आहेत आपल्याला. मसुरे गावात कालावल खाडीकाठी असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी 1670 मध्ये शिवरायांनी पाहणी केली होती, पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार महाराजांनी सोडून दिला. पुढे इसवी सन 1701 मध्ये फोंड सावंतांनी मसुरे गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी प्रथम विहीर खोदली व या विहिरीला पाणी लागल्यावर भरतगडाची बांधणी केली. चौतऱ्याच्या उजवीकडे तटाला लागून एक वास्तू आहे, पण या वास्तूचे बांधकाम अगदी अलीकडील काळातील वाटते. हे पाहून झाल्यावर बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस जावे.